आहे माझं पोट. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज मी खूप जास्त डिमांडिंग व्हिडिओवर तुमच्याशी बोलणार आहे, तो म्हणजे माझी प्रेग्नन्सी. माझ्या प्रेग्नन्सीबद्दल म्हणजे मी कधी माझी टेस्ट केल्यानंतर मला कळालं की मी कधी प्रेग्नंट राहिले, आम्ही कधीपासून ट्राय करत होतो आणि नंतर मग आम्हाला रुद्र झाला, माझे काय एक्सपिरियन्स होता माझ्या प्रेग्नन्सीबद्दल आणि मी कसं हँडल केलं, या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आम्ही फर्स्ट ऑफ ऑल आमच्या लग्नाला झाली होती 2 ते 3 वर्ष आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आम्हाला आता बेबी हवं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही या अगोदर पण आम्हाला खूप लोक बोलायची की बेबी अजून का नाही झालंय तुम्हाला, का नाही काही प्रॉब्लेम आहे का वगैरे वगैरे. पण मग मी म्हटलं तसं काहीच नाही आहे, आमचं काहीच तसं ठरलेलं नव्हतं आणि आम्हाला लवकर नव्हतं पण पाहिजे. तर मग त्यानंतर मग आम्ही खूप काळ असा जाऊन दिला आणि नंतर मग माझी आई पण म्हणायला लागली, खूप जास्त मागं लागायला लागली की हो अजून कसं बाळ होत नाहीये, लोक आम्हाला बोलतात वगैरे वगैरे. तुम्हाला तर माहिती आहे आईची काळजी वगैरे. आम्ही काय केलं की 2-3 वर्षाचे काही कॉम्प्लिकेशन्स होते. मलाही पीसीओडी, म्हणजे पीसीओडी हा प्रकार असा आहे की तुमच्या डाएट वगैरे सगळं काही करत असताना सुद्धा मला पीसीओडी निघलं. म्हणजे मला हे शॉकिंग होतं खूप जास्त की मला पीसीओडी कसं असू शकतं. म्हणजे या अगोदर कधीच असं झालेलं नाहीये. मी खूप जास्त हेल्थ कॉन्शियस होते, सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत होते, माझं डाएट, माझं वर्कआउट, सगळ्या गोष्टी मी करत असून सुद्धा माझ्या बाबतीत असं घडलं. ठीक आहे, तर मग असं काही नाही आहे की आम्ही ट्रेनर आहोत तर मग आमच्या बाबतीत असं घडू शकत नाही. आमच्याही बाबतीत असं घडतं, आम्हालाही डिझीज असतात. 2 ते 3 महिन्यानंतर मग आम्ही मेडिकेशन्स घेतले आणि त्यानंतर माझी पीसीओडी जी आहे ती एकदम छान अशी म्हणजे सेफ झाले मी. आणि प्रत्येक आईलाच वाटतं की आपल्या मुलीला लवकरात लवकर मूल व्हावं वगैरे वगैरे. माझी आई खूप जास्त ओल्ड आहे आणि मी खूप जास्त अशी बोल्ड आहे तर मग अशा गोष्टी आहेत आणि माझ्या आईला पण वाटत होतं की लवकरात लवकर मला व्हावा. सो मी डिसिजन घेतला की आम्हाला हवंय. आणि त्यानंतर मग आम्ही जेव्हा ट्राय करत होतो तर मग तेव्हा खूप कॉम्प्लिकेशन्स नाही आले, पण मला पीसीओडी निघला. आणि 2-3 महिन्यानंतर माझी जी पीसीओडी होती, मी थोडंसं डाएट केलं, थोडंसं म्हणजे खूप जास्त असं लोड न घेता मी वर्कआउट वगैरे, तर मला पहिल्यापासूनच माहिती होतं, मी ट्रेनर आहे ऑफकोर्स. आणि थोडं मेडिकेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझं पीसीओडी ते गायब झालं. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे मी खूप जास्त आहे ना, आम्ही जवळपास 1.5 वर्ष 2 वर्ष अशी ट्राय करत होतो की का नाही होते भाऊ, काय प्रॉब्लेम आहे. तर मग पीसीओडी क्लिअर झाल्यानंतर मग मला 2 ते 3 महिन्यानंतर म्हणवलं की माझे पिरियड्स आता गायब झालेले. आणि मी घरी चेकच नाही केलं. मी 15-15 दिवसालाच आम्हाला बोलवलं होतं की प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी किंवा काय. मग माझी जेव्हा पिरियड मिस झाली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो टेस्ट करायला. इतके टेस्ट करून झाल्या ना माझ्या प्रेग्नन्सीसाठी की मी म्हणजे शुअरच नव्हती की नाही यार काय ते टेस्ट करत बसायचं 17 वेळा आणि ते निगेटिव्हच येत आहे. म्हणजे असे 4-5-6 वेळा आम्ही टेस्ट केल्या होत्या की असेल भो नाही का प्रेग्नन्सी. पण मग त्या अगोदर कधीच असं झालं नाही की भो प्रेग्नन्सी राहिली आहे मला. तर मग यावेळी पण मी म्हटलं की कायच असेल, असंच काहीतरी मिस झाले असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल वगैरे, काहीतरी झालं असेल असं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे काही नाही, आपण तिथं गेल्यावर चेक करणारच आहे ना. तर मग तिथे जाऊन आम्ही चेक केलं. तर मग फायनली म्हणजे जेव्हा रिपोर्ट आले, आम्ही लॅबमध्ये गेलो तेव्हा युरिन टेस्टसाठी दिली होती आम्ही तिथे गेल्यानंतर. आणि त्यानंतर मग तिथे लॅबमध्ये गेलो, तिथून रिपोर्ट आला. म्हणजे वाचता तर येतो ऑफकोर्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही का. तर मग सेमी पॉझिटिव्ह आलं होतं आणि त्यानंतर मग आम्हाला कळालं की थोडंफार आहे चान्सेस. तर मग आम्ही खूप खुश होतो, असं नव्हतं तेव्हाही, आम्ही शुअर नव्हतो. तर मग त्यानंतर मग मॅडमनी सांगितलं की अजून 8-10 दिवसानंतर आम्हाला कळेल की नेमकं आहे की नाही. त्यांनी बोलून घेतलं होतं, तसं अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं आम्हाला की खरं आहे की नाही. मग आम्ही 8-10 दिवसानंतर पुन्हा गेलो आणि मग आम्हाला फायनली तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट केली आणि फायनली मला कळालं की मी आई होणार आहे. आणि त्यानंतर मग मी घरी आले, मम्मी बसलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं म्हणजे प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आलेली आहे. सो असं मी सांगितल्यानंतर मग चक्क असं रिॲक्शन होतं त्यांचं की आपल्या घरी आता बेबी येणार आहे वगैरे. कारण आमच्या इथे आहे ना जवळपास एक
28 वर्षांनंतर एखादं बेबी येत आहे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये. या अगोदर कधीच आमच्या इथे म्हणजे एवढं आलेलं नाही आहे बाळ छोटंसं आमच्या फॅमिलीमध्ये, म्हणून मग खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि सगळ्या गोष्टी होत्या. पण मग कधी कधी दुसऱ्यांचं बघते की त्यांचं मोठं झालेलं आहे, ते छान एन्जॉय करतायत, त्यांना लवकर झालेलं आहे वगैरे असं नाही का. पण मग नंतर मग असं वाटतं की यार आपण थोडीफार एन्जॉय केली लाईफ, आणि ते बरोबर होतं. कधी तर दुसऱ्यांकडे बघून असं वाटायचं की यार आपण काही उशीर केला का काय नाही का, त्यांना दिसतंय बेबी वगैरे झालेलं, पण मग त्यांचं किती मोठं झालंय, आपलं किती छोटं आहे अजून, आता हे कधी मोठं व्हायचं. सो असं झालेलं. ॲक्च्युली प्रेग्नन्सी जेव्हा राहिली ना मला, त्यानंतर मी जवळपास 7 महिन्यांपर्यंत मी जिमला जात होते. मी ट्रेनर आहे, पण मग तिथे मी प्रिकॉशन्स घेत होते. मी खूप जास्त हेवी वर्कआउट करत नव्हते वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हाही मी वर्कआउट करत होते, असं की नाही, मी तेव्हाही वर्कआउट करत होते. आणि डाएट तर असतोच आपलं, म्हणजे डेली रुटीनमध्ये जे मला डॉक्टरने सांगितलेलं होतं, जे मला माहिती आहे, एक म्हणजे जेवढ्या गोष्टी मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी मी प्रिकॉशन्स घेत होते. आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की मी काय प्रिकॉशन्स घेत होते, कसं काय काय नाही, सगळ्या गोष्टी. अजून मी तुम्हाला सांगते की माझ्या प्रेग्नन्सीमधले 9 महिने कसे गेले. आणि 3 महिन्यानंतर म्हणजे मला गाडी चालवायला एकदमच नाही म्हटले होते, म्हणून आणि मला जाताना पण अक्षय सोडायचा, येताना पण अक्षयच घेऊन यायचा, त्यामुळे मग मला गाडी लागतच नव्हती. मी पण जेव्हाही मी बाहेर वगैरे काहीतरी आणायला जायचे तर मग ते माझं बंद झालेलं आणि मला एकदम इरिटेट झालेलं की कसं करू मी आता. पण मग इट्स ओके, नो प्रॉब्लेम, कारण बेबी होणार आहे तर मग तुम्हाला थोड्याफार गोष्टी सोडाव्याच लागणार असतात. त्या मी सोडल्यात आणि मला काही एवढं असं वाटत नाही की त्याच्याने काही चुकीचं झालं आहे किंवा काय. छानच झालं आहे, सगळ्या गोष्टी छान चालल्या आहे. मग जे पप्पा तर म्हणत होते की आता कशाला जाती जिमला वगैरे वगैरे, ठीक आहे. तर माइंड एकदम फ्रेश पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर निघतात, ठीक आहे. तुमच्या आतून जर तुम्ही खुश असाल तर मग तुम्हाला बाहेरून खूप काही करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते. मी तुम्हाला सांगते, मी सलाईन कधी लावलेले नाही आहे, मी ब्लड टेस्ट कधीच केलेलं नव्हतं. मला ब्लड ग्रुप पण खूप उशिरा माहिती झालं. मी तोपर्यंत असे मिथमध्येच होते की माझं कोणतं आहे ब्लड ग्रुप. म्हणजे तुम्हाला तर हे खूप जास्त फनी वाटेल, पण खरंच रियालिटी आहे. मी कधीच डॉक्टरकडं असं सलाईन वगैरे लावलेली नव्हती, मी कधीच असं ब्लड ग्रुप चेक केलेलं नव्हतं आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी एकदाच खूप लहान होते तेव्हा केलेलं होतं आणि तेव्हा माझं ए निगेटिव्ह असं ब्लड होतं आणि तेच मला माहिती होतं. आता माझ्याकडे होते 5 ते 6 महिने आणि त्यानंतर मग मी खूप जास्त त्यामध्ये पाणी खूप जास्त पिलेली आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला पाणी मस्ट आहे. तुम्हाला वॉटर इंटेक घ्यावं लागेल. जर तुमची प्रेग्नन्सी असेल तर तुम्हाला वॉटर इंटेक करावंच लागेल आणि ते सगळ्यात जास्त मी घेतलेलं होतं. आणि त्यामुळे म्हणजे माझं जर सीझर झालं आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, हो माझं सीझर झालेलं आहे, पण तुम्ही पहा तुम्हाला दाखवते. सो हे आहे माझं पोट, ठीक आहे. तुम्हाला याच्यावरून कळेल की मी नंतर पण खूप काही गोष्टी केलेल्या असतील, तर असं काही नाही आहे. ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्याच मी केलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की मी कसं काय माझ्या प्रेग्नन्सीमध्ये माझं वेट लूज केलेलं आहे. हा खूप जास्त डिमांडिंग व्हिडिओ आहे आणि तो मी नेक्स्ट पार्टमध्ये बनवेलच. आणि सो या प्रेग्नन्सीमध्ये मी खूप जास्त पाणी पिलेली आहे. मी वर्कआउट फक्त जे कधीतरी मी वर्कआउटचा व्हिडिओ टाकेल की मी कोणत्या एक्सरसाइजेस केल्या होत्या माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि मी जिममध्ये मी कामं करत होते. मी असं नाही की मी माझं सीझर झालेलं आहे तरीसुद्धा मी कामं करत नव्हते असं नाही आहे. मी काम करत होते. मी नारळ पाणी डेली नाही पण मग अल्टरनेट डेला घेतलेलं होतं आणि फ्रूट्स खूप खाल्लेले आहेत. मी प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त एग्स पण खाल्लेले आहेत. मी डेली रोज 2 एग्स खाल्लेले आहेत जिममध्ये जाऊन. म्हणजे मी खूप जास्त म्हणजे डाएटमध्ये काय घ्यायचे काही नाही, मी खूप सिंपल गोष्टी घ्यायचे आणि ज्या रोजच्या जेवणामध्ये असतात आपल्या. सॅलेड मी रोज घ्यायचे, ताक मला घ्यायला लावलेलं होतं. रोज दुपारच्या जेवणानंतर मी ताक घ्यायचे. जेवढं मी सॅलेड घ्यायचे तेवढंच मी जेवायला घ्यायचे, म्हणजे सॅलेड भरपूर प्रमाणात माझ्या जेवणामध्ये होतं आणि त्यामुळे तुमची हीट कंट्रोल होते. सो ते मी पहिल्यापासून घेत आलेली आहे. मी खूप जास्त असं म्हणतात की आई बनत असताना मूड स्विंग्स वगैरे खूप जास्त होतात, तर मग माझं असं खूप जास्त काहीच नाही झालेलं. पण मला म्हणजे नाही का राग खूप यायचा कधी कधी की हेच नाही होते किंवा तेच नाही होते
किंवा मी खूप जास्त वर्कआउट हेवी वर्कआउट नाही करू शकत आहे, मला त्याच्यावरून खूप राग यायचा. आणि मी कधी पण म्हणजे मला असं वाटतं आहे की मी 3 ते 4 वर्ष असेच वेस्ट केलेत आणि त्यानंतर मग मी प्रेग्नन्सी खूप उशिरा गेली. पण मग मला असं वाटतं आहे की यार थोडंफार जगून पण घेतलं आहे मी आणि थोडंसं मला पाहिजे त्या गोष्टी पण एक्सप्लोअर केल्यात. मला एकतर पहिल्यापासूनच आहे ना खूप भीती वाटायची नाही का, असं प्रेग्नन्सी आहे, आपण कसं हे जन्माला घालायचं, म्हणजे की प्रेग्नन्सी म्हणजे डायरेक्ट डेंजर काम असतं नाही का. तर मग पण आहे ना मला एक असं नंतर रिअलाईज झालं ते झाल्यानंतर की तुम्ही एक आई होत आहात आणि एक ही ना आई होणं म्हणजे एक लढाई लढणं आहे. आणि म्हणजे बेबी व्हायच्या अगोदर जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा तर मला असं वाटायचं की जे स्ट्रेच मार्क्स वगैरे होतात तर मग ते नको होते, नको आहे वगैरे असं तसं. पण एकदा तुम्ही आई होता ना तेव्हा त्या सगळ्या खुणा तुम्हाला हव्याशा वाटतात. हव्याशा वाटण्यापेक्षा त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही तुम्हाला. तुमचे म्हणजे स्ट्रेच मार्क्स वगैरे असतील पोटावर वगैरे, जेवढी पण गोष्टी आहेत तुम्ही करताय तर मग या सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात की नाही का अगोदर. पण नंतर या सगळ्या खुणा तुम्हाला होऊन जातं, सवय होऊन जाते खूप जास्त आणि नंतर मग तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. सो आज पुरता एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.